जांभळाचा सीझन संपायच्या आधी तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. भरपूर लोह आणि कॅल्शियमयुक्त असलेली ही जांभळं वर्षातून काही ठराविक कालावधीपर्यंतच असतात. त्यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडणार. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जांभळाचा सीझन आहे ना आता संपत आलेला आहे, पण आमच्या झाडावरती ना आता अशी थोडी थोडी कुठं जांभळं राहिलेली आहेत. आणि आमच्याकडे जास्त पाऊसही नाही आहे. कालच थोडासा पाऊस पडलेला आहे, जास्त पाऊस नाही आहे. त्यामुळे जांभळं आहेत झाडावर आणि जास्त किडलेलीही नाही आहेत. आज मी ना जांभळापासून खूप दिवस टिकणारी अशी छान अशी रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी मी ही जांभळं न्यायला आलेली आहे. हे बघा मस्त अशी जांभळं आहेत अजून आणि माझ्या हातालाही येत आहेत. ही अशी आहे ना चांगली आहेत ना, ती जांभळं मी अशी तोडून घेणार आहेत. हे बघा काय भरपूर छान अशी जांभळं आहेत. हे बघा हे तर जांभळ किती छान आहे. अशी ना मी ही जांभळं तोडून घेणार आहेत. झाडावरून मी एवढी जांभळं आता बघा काढून घेतलेली आहेत आणि घरीसुद्धा काही जांभळं शिल्लक आहेत. इथं मी ही जांभळं धुवून घेतलेली आहेत आणि आता आहे ना ह्या जांभळांचा मी हा गर काढून घेणार आहे. तर त्यासाठी हा बाऊल घेतलेला आहे आणि आपण जसं आहे ना म्हणजे जांभळाचं सरबत बनवण्यासाठी गर काढतो ना, त्याच पद्धतीने मी जांभळाचा गर काढून घेणार आहे. जांभळाचा सीझन आता संपतच आलेला आहे आणि पाऊसही झालेला आहे सगळीकडं. त्यामुळं काही वेळेस आहे ना जांभळं किडकी असू शकतात, म्हणून ना व्यवस्थित असं आहे ना मी हा सगळ्या जांभळांचा असा गर काढून घेणार आहे. इथे ना मी ह्या सगळ्या जांभळांचा गर आता काढून घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर मी टाकून घेणार आहे आणि ना ह्या गराची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. मिक्सरमधून हे बघा बारीक असं वाटून घेतलेलं आहे. एकदम छान अशी आहे ना, पाण्याचा एक थेंबही नाही टाकलेला आणि अशी पेस्ट करून घेतलेली आहे. इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा तूप हे कढईमध्ये टाकलेले आहे. जांभळाचा गर कढईमध्ये चिटकू नये त्यासाठी मी हे तूप टाकून घेतलेले आणि आता जो हा जांभळाचा गर आहे तो कढईमध्ये टाकून घेते. इथं मी ना जांभळ बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर हे बघा किती जांभळामध्ये पाणी आहे. आता ह्या जांभळामधले ना मी पाणी थोडंसं कमी होऊ देणार आहे. गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. इथं मी आहे ना जांभळामध्ये जे पाणी आहे ते आटेपर्यंत हे असं हलवतच राहणार आहे. गॅस जर जास्त वाढवला ना तर सगळीकडे उडतंय बघा. त्यामुळे मी गॅस असा मध्यमच ठेवलेला आहे. आणि आता आहे ना इथं मी घेतलेली आहे ही साखर. साखर आहे ना प्रत्येकाला किती आवडतं गोड त्यानुसार साखर टाकायची. तर मी ही साखर टाकून घेतलेली आहे. वाटून घेतलेल्या जांभळाची पेस्ट कढईमध्ये टाकल्यानंतर एक 5 मिनटं आहे ना मी असंच हलवून घेतलेले आणि साखर टाकलेली आहे. आणि साखर टाकल्यानंतर हे बघा हे असं पातळ झालेले. आता आहे ना जोपर्यंत जांभळं घट्ट होत नाही हा जांभळाचा गर, तोपर्यंत हे असंच हलवत राहावं लागणार आहे. तर मी असं आहे ना हे हलवून घेते. जांभळातल्या गरामधलं पाणी जसं जसं कमी होईल तसं तसं साईडला थोडंसं उडतंय आणि जांभळाचे डाग बघा निघत नाहीत, म्हणजे कपड्यावरचे डाग निघत नाहीत. तर आता इथं मी घेतलेले सैंधव मीठ, एक पाव चमचा मी हे सैंधव मीठ घेतलेले आणि सैंधव मीठही मी हे टाकून घेतलेले. साखर घातल्यानंतर इथं जामला थोडंसं पाणी सुटलं होतं आणि ते आता पाणी आटलेले. आता मी इथे ना घेतलेलं एक मोठं लिंबू होतं, त्याचा रस काढून घेतलेला आहे, तोही घालून घेते. लिंबू आहे ना प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्याच्यामुळं जाम छान असा टिकतो. म्हणून आता हे एका मोठ्या लिंबाचा रस मी टाकून घेतलेला आहे जाममध्ये. लिंबाचा रस टाकल्यानंतर एक 5 मिनटं मी असा गॅस चालू ठेवलेला आहे आणि ह्या जाममध्ये जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईपर्यंत मी गॅस चालूच ठेवणार आहे. इथे ना हे बघा अशा पद्धतीनं हा जाम घट्ट झालेला आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तर गॅस चालू ठेवला तर अजून घट्ट होईल, कारण साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. बघा असं झालेलं आहे, मस्त घट्ट झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल. आता हा जाम आहे ना पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. साखर घातल्यानंतर ना काही वेळेस ना पाक होऊ शकतो त्याचा आणि खूप घट्ट होऊ शकतं, त्याच्यामुळे मी लवकरच गॅस बंद केलेला आहे.
आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने ना माझा हा जाम तयार झालेला आहे, मस्त जाम झालेला आहे. तर आता जांभळाचा सीझन आता संपत आलेला आहे, तर तुम्ही असा जाम नक्की बनवून पहा. आता हे मिश्रण आहे ना मी पूर्णपणे थंड होऊ देणार आहे. इथं मी ही काचेची बॉटल घेतलेली आहे आणि आता जामही पूर्णपणे थंड झालेला आहे, त्याच्यामुळे मी हा जाम ह्या काचेच्या बॉटलमध्ये असा भरून घेतलेला आहे. हा जाम तुम्ही ब्रेडवरती किंवा सँडविचमध्येही खाऊ शकता. तसा मस्त असं आहे ना हा जाम तयार झालेला आहे. हा जाम मी फ्रीजमध्येच ठेवणार आहे. बाहेरही चांगला जाम राहील, पण मी आता हा जाम फ्रीजमध्येच ठेवणार आहे.